ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नाही, विरोधकांना अफवा पसरवणं, परसेप्शन काहीतरी क्रिएट करणं आणि नरेटिव्ह म्हणतात ते हेच नरेटिव्ह। सातत्यानं नरेटिव्ह सेट करणं ही भारतीय जनता पार्टीची पूर्वीपासूनची गेले 100 वर्षातला किंवा भारतीय जनता पार्टी स्थापन झाल्यापासून त्यांचा इतिहासच आहे की नरेटिव्ह सेट करणं, नकारात्मक वातावरण तयार करणं आणि दुसऱ्यावर मात्र बोट दाखवणं। आणि म्हणून दोन भाऊ एकत्र आल्याचं फायदा होणार आहे म्हणूनच हे बोलत आहेत। फायदा होणारा नसता तर हे त्याच्यावर बोललेच नसते, ह्यांचं नुकसानच होणार आहे। देखील आम्ही संपूर्ण सहकुटुंब या ठिकाणी गणपतीच्या उत्सवाकरता आलेलो आहोत आणि पूजा अर्चा करणं हे तर आपला श्रद्धेचा विषय आहे, भक्तिभावाचा विषय आहे, त्याच्यापासून आपल्याला कोणालाही दूर जाता येणार नाही। काय मागणं मागितलं या निमित्ताने? हे कसं आहे की देवाजवळ मागावं अशी कमतरता देवानं काही ठेवलेलीच नाही। देवाला नेहमी मी एकच सांगत असतो की जास्तीत जास्त आम्हाला कष्ट करण्याची ताकद दे, कष्ट करण्याची आम्हाला बुद्धी दे, कोणाचंही वाईट चिंतन यापेक्षा आपलं चांगलं कसं होईल एवढंच फक्त आपण विचार नेहमी करत असतो। परंतु कोणाचंही वाईट चिंतन, कोणाबद्दलही वाईट या ठिकाणी त्याचं व्हावं असा विचारसुद्धा माझ्या मनामध्ये येत नाही। आणि म्हणून देवाला आम्ही नेहमी सांगत असतो की आमच्याकडून जास्तीत जास्त कष्ट करून घ्या, मेहनत करून घ्या, दिवस रात्र आम्हाला राबण्याकरता ताकद द्या, बुद्धी द्या, शक्ती द्या, युक्ती द्या। हे आपण नेहमी सकारात्मक अशा प्रकारची मागणी मागत असतो। जनतेचं लोकप्रतिनिधित्व तुम्ही करता, जनतेसाठी, राज्याच्या जनतेसाठी तुम्ही काय मागणं काय करता? त्याला जोडून प्रश्न विघ्नहर्ता आहे, राज्यावर काही विघ्न आलेले आहेत, जसं पाऊस आहे, इतर संकट आहेत, विघ्नहर्त्याशी काय मागणी कराल? असं आहे की गणपती गजानन हा बुद्धीचा देव आहे, विद्येचा देव आहे, तो विघ्नहर्ता आहे, संकटहर्ता आहे आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी देणारा देव। राज्याची आणि देशाची सध्याची जर परिस्थिती बघितली तर राज्याची आणि देशाची परिस्थिती सध्याचे जे राज्यकर्ते आहेत या राज्यकर्त्यांच्याच चुकीच्या धोरणामुळे, चुकीच्या वागण्यामुळे आणि सत्तेच्या अमर्याद अशा प्रकारच्या पाठिंब्यामुळे आज रोज नवनवीन चुका या राज्यकर्त्यांकडून होत आहेत आणि दिवसागणिक देश आणि राज्य हा अडचणीत यायला लागलेला आहे। आणि म्हणून गणपती गजाननाला मी प्रार्थना एवढीच करेन की तू संकट हरता आहेस, तू सुखकर्ता आहेस, तू दुःख हरता आहेस, संकटाच्या काळामध्ये तू रक्षण करता आहेस। आणि म्हणून या राज्यकर्त्यांपासून या देशाच्या जनतेचं, शेतकऱ्यांचं, महिलांचं, तरुणांचं, जवानांचं, सर्वसामान्य माणसाचं रक्षण कर अशा प्रकारची मी प्रार्थना करतो। तर त्याला पूर्णपणे जबाबदार सरकार आहे। सरकार आणि सरकारमधले काही प्रमुख लोक इकडं ओबीसीला पुढं करायचं, इकडं मराठ्यांना पुढं करायचं आणि मधल्यामध्ये आपण गंमत बघत बसायचं असे जे लोक काही उद्योग करतायत त्यांनाच त्याची जबाबदारी घ्यावी लागेल। उद्धव गणेशोत्सवाला जी लोक येणार होती, मुंबईकर येणार होते, त्यांच्यासाठी टोलमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। पण असं असताना त्यांचे फास्टॅगमधून अनेकांचे पैसे कट झालेले आहेत। नाही, मी सांगितलं ना की शेवटी सरकार फसवण्याचाच उद्योग करते। त्यांना कळून चुकलं की जेवढं आपण लोकांना फसवू तेवढी सत्ता आपली अधिक बळकट होईल, सत्तेजवळ आपण जास्त काळ राहू। त्याने आता लोकांना फसवूनच आपल्याला सत्तेत जाता येतं आणि तो फसवण्याचाच मार्ग हा सत्तेचा मार्ग आहे असं समजल्यामुळं ते सगळ्या प्रकारच्या लोकांना फसवत आहेत। त्यातलाच हा उद्योग आहे की फास्टॅग लावलेल्या लोकांची टोल त्या ठिकाणी कट होणं। इकडे तर डांगोरा पेटायचा की आम्ही सर्वांना कोकणातल्या लोकांना टोलमाफी केलेली आहे आणि त्यांच्या फास्टॅगमधून टोल कट करून घेणं, पैसे कट करून घेणं हा सुद्धा एक फसवणुकीचाच उद्योग आहे। कोकणवासियांचा आता विषय आला म्हणून चिपळूणपुरता विचार जर आपण केला तर एसट्या कोकणामध्ये शेकडो एसट्या चिपळूण बाजारपेठेत उभ्या आहेत आणि आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे। ड्रायव्हर केबिनमध्ये आंघोळ घेत आहेत, गटारातलं पाणी घेऊन आंघोळ घेतात, असं आम्ही स्वतः दृश्य पाहिलेलं आहे। हे एसटी महामंडळाचं की प्रशासनाचं याच्यात अपयश म्हणायचं का? असं आहे की शेवटी ते ड्रायव्हरांच्या हातामध्ये त्या एसटीमध्ये बसलेल्या 50-60 माणसांचं कुटुंब आहे, त्यांचं जीवन आहे, त्यांच्यावर अवलंबून असलेली शेकडो माणसं यांचे ते आधार आहेत एसटीमध्ये एसटीतून प्रवास करणारे मंडळी।
आणि त्यांना वाहून नेण्याचं, त्यांना त्या ठिकाणी सुखरूपपणे घरी पोचवण्याचं हे काम त्या ड्रायव्हरच्याकडे असतं. त्या ड्रायव्हरला सन्मानजनक वागणूक दिली पाहिजे, त्याची झोप पुरी झाली पाहिजे, त्याला जेवण योग्य ठिकाणी मिळालं पाहिजे, त्याला आंघोळ पंघोळ मिळाली पाहिजे आणि तो फ्रेश राहायला पाहिजे. तुम्ही म्हणता तसं केबिनमध्ये गटारातल्या पाण्यात जर ड्रायव्हर आंघोळ करत असेल तर 18-18, 20-20 तास स्टेरिंगवर बसलेल्या ड्रायव्हरच्या अंगातून जाणारा घाम आणि त्याच्यावर शेवटी या ट्रॅफिकमधून उडालेल्या सगळा चिखल माती वगैरे हे असतंच, डस्ट वगैरे उडते, त्यामुळे त्याला नाईलाजास्तव तो आंघोळ करावी लागते. त्याची व्यवस्था ही राज्यकर्त्यांनी करणं भागच होतं. परंतु आपण म्हणता तसं मी म्हणतो तसं कोणाचाही विचार करण्याची गरज नाही. आम्ही काही केलं तरी लोक आता आम्हाला माफच करतील अशा भावनेतून हा उद्योग त्यांना सुचतो. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते, याच्याकडे कसं पाहताय तुम्ही? भविष्यातल्या काही संकेत आहेत का? असं आहे की दोन्ही बाजूनं सकारात्मक पावलं पडत आहेत एकत्र येण्याच्या भविष्यामध्ये. उद्धव साहेबांचा वाढदिवस झाला तेव्हा राजसाहेब तिथे जाऊन भेटले. त्या दिवशी मी म्हणालो होतो की आजचा दिवस हा अतिशय शुभ संकेताचा दिवस आहे. आणि त्याच वेळेला लोक प्रश्न विचारत होते की आता उद्धव साहेब राजसाहेबांच्या घरी कधी जातील. त्यावेळेला मी म्हणालो होतो की योग्य वेळेला जातील. आणि म्हणून गणपती गजाननाच्या दर्शनाला उद्धवसाहेब सहपत्नीक सहकुटुंब राजसाहेबांच्या घरी गेले. शेवटी अशा पद्धतीनं एकमेकाकडे बोलणं, एकमेकाला भेटणं, एकमेकाकडे जाणं येणं, यातूनच भविष्यामध्ये दुभंगलेली मनं ही जुळलेत आणि भविष्यामध्ये अधिक भक्कम राहतील हे त्याचे संकेत. विराट मोर्चा घेऊन पुन्हा एकदा मुंबईकडे निघालेले आहे. काय बघाल या आंदोलनाकडे, कसं बघता? आणि जर मनोज जरांगे पाटील मुंबईत आले तर इतर ज्या गोष्टी आहेत नागरिकांच्या समस्याच्या वाढतील असं वाटत नाही किंवा पोलिसांवरती ताण येईल असं वाटत नाही? असं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत मनोज जरांगे पाटलांची जी पूर्वीपासूनची भूमिका होती तीच भूमिका आहे. सरकारनं त्यांना वेळोवेळी आश्वासनं देऊन फसवण्याचं काम केलं. सरकारनं सर्वसामान्य माणसाला, जनतेला फसवलं. लाडकी लेक लाडकी बहीण म्हणून त्यांनाही फसवलं. शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो सांगितलं, त्यांनाही फसवलं. लोकांना योजना दूत ठेवले, लोकांना मुख्यमंत्री कार्यक्रमाचे प्रसारक म्हणून नेमले आणि त्यांना आता कुठेही आम्ही सरकारी योजनेमध्ये सामावून घेऊ म्हणून सांगितलं. त्या सर्वांना वाऱ्यावर सोडलं. मग महिलांना सोडलं, अंगणवाडी सेविकांना सोडलं, मदतनीसांना सोडलं, आशा वर्करांना सोडलं. तशाच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना फसवण्याचं काम या राज्यकर्त्यांनी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मालवणमध्ये, राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा केलेला पुतळा अवघ्या 4 महिन्यामध्ये पडला. तिथेही भ्रष्टाचार. आणि राज्यकर्ते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला पदस्पर्श करून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करू, मंजूर करू म्हणून सांगितलं. आणि आज त्यांच्या मागण्या मंजूर झाले नसल्यामुळं मनोज जरांगे पाटील मुंबईच्याकडं करोडो लोकांच्या एकंदरीत अशा म्हणजे साथीनं, मदतीनं मुंबईकडं त्यांनी कूच केलेली आहे. जबाबदार कोण? राज्यकर्ते म्हणून तुम्ही सर्वांना फसवलं. छत्रपती शिवाजी महाराजांना पण फसवलं. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची शपथ घेऊन तुम्ही मनोज जरांगे पाटलांना जे वचन दिलं होतं ते राज्यकर्त्यांनी पुरं करावं. मग मुंबईमध्ये अशा पद्धतीनं काही अडचणी होतील नाही होतील याचा विचार करण्याची वेळ येणारच नाही. आणि म्हणून राज्यकर्त्यांनी आपला शब्द पाळावा. मनोज जरांगे पाटलांना फक्त 1 दिवसाचं परमिशन दिलं आहे, याच्याकडे कसं पाहताय तुम्ही? असं आहे की सध्या राज्यकर्ते मनोज जरांगे पाटलांची रोज चेष्टा करत आहेत. रोज त्यांना नवनवीन आश्वासनं देत आहेत आणि फसवण्याचं काम करत आहेत. मागच्या वेळेला सुद्धा मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा हा नव्या मुंबईमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आला आणि मुंबईमध्ये येऊ नका, आम्ही आजच्या GR काढतो म्हणून सांगितलं. GR खोटा काढला की असा GR काढताच येत नाही. त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या मंजूर झाल्या. आणि आतासुद्धा त्यांना मुंबईमध्ये येऊन फक्त 1च दिवस तुम्हाला उपोषण करता येईल. याचा अर्थ तुम्ही उपोषण करा, आम्ही नेहमीप्रमाणे तुम्हाला फसवू. अशाच पद्धतीनं सरकारचं एकंदरीत भूमिका दिसते आहे आणि सरकारचा डाव देखील तोच दिसतोय. म्हणूनच 1च दिवसाचं फक्त आंदोलन करण्याची त्यांना मुभा मिळालेली आहे. साहेब, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आहेत ते मुंबईमध्ये जाणार आहेत. गावाकडची लोक मुंबईमध्ये जाणार आहेत, मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होणार आहे.
गणेशोत्सवाचे दिवस आहे. ट्रॅफिकसारखी मोठी समस्या निर्माण झाली. एवढ्या दरम्यानमधून काय ते उलटं झालं आणि हे सगळं वातावरण पेटलं तर ह्याला जबाबदार कोणाला धरायचं? यातून मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईमध्ये पोचल्यानंतर ज्या काही संभाव्य अडचणी निर्माण होतील त्याचा उल्लेख तुम्ही केला. याची जबाबदारी सरकारचीच आहे. सरकारने ही वेळ का आणली? सरकारने त्यांना शब्द दिला होता. सरकार आता पुन्हा सत्तेवर तेच सरकार आलेलं आहे, परंतु जाणीवपूर्वक या ठिकाणी त्यांना फसवण्याचं काम करणं आणि मराठा समाजाला चिथावण्याचं काम करणं हे सरकारकडून होतं आहे. आणि म्हणून यातून काही जर दुर्घटना होऊ नये अशी मी गणपती गजाननाला प्रार्थना करतो. कुठलीही अडचण किंवा समस्या उभी राहू नये अशी मी प्रार्थना करतो. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.